हॅलो गाईज. आज आम्ही आलो आहोत सारबर्डी यात्रेला. तसं सारबर्डी शिवरात्रीच्या आधीच चालू होती, पण शिवरात्रीला नाही जमलं आमचं, त्यामुळे आम्ही 2-3 दिवसांनी आलो. पण पहा, तेव्हाही गर्दीच होती म्हणा. तेव्हाही येणं जाणं, लोकांचं येणं जाणं आहेच. तर हे पहा कशी जशी बैरममध्ये कशी भरते यात्रा, तशीच मग इथेही तशी यात्रा भरते. ही आहे सारबर्डीची पहिली पायरी. इथे पण मूर्ती आहेत, पिंड आहेत, आणि इथे आम्ही पूजा सगळ्यात पहिले आल्यावर इथेच पहिल्या पायरीवरच पूजा वगैरे करतो. तर सगळं अक्षता वगैरे पंचामृत हे ते सगळं आपण देवाला अर्पण करतो आणि नमस्कार करून पहिल्या पायरीपासून आपण वर जायला सुरुवात करतो. वरही खूप लांब आहे, तर पाय पण खूप दुखते आणि ऊन असते, उन्हाचानी तर चालणंही होत नाहीत. पण सगळेजण सोबत असले की चांगली वाटतात. मुलं वगैरे मजा करत आपली गाणी म्हणत, कोणी सगळे सोबत राहते तर महादेवाची गाणी, महादेवाची गाणी म्हणतात, कोणी भजनं म्हणतात, कोणी हे म्हणतात. आणि आम्ही असे फोटो वगैरे काढले. छान आहे, पहाडं पाहूनच एवढं सुंदर वाटते ना की आपण सगळं टेन्शन भुलून जातो. ही व्ह्यू पहा छान. आम्ही असं चाललो सोबत सगळेजण, आम्ही सोबत चाललो. इकडे तिकडे पाहत होतं, गर्दी पण होती. यात्रेतनी घुमलो पण. जे आम्हाला घ्यायचं होतं ते आम्ही थोडंफार यात्रेतून घेऊनही घेतले. आणि एका जागी एका दगडाखाली आम्हाला मस्त छान अशी दगडं ते खोदू आम्ही तिच्यातून ताबा घासाची गोठी पण काढले. ते काढण्यात आम्हाला मजा. विकत तर आम्ही घेत नाही, पण आम्हाला ते काढण्यातच मजा येते. मग मला म्हणतात की आई सीतेची नाणी आम्ही पाहिली नाही, तर सीतेची नाणी पाहायला आम्हाला नाही ना. मग आम्ही ते पायऱ्यात सोडल्या आणि थोड्या वेळ आम्ही ते पायऱ्यावरून जात अर्ध्यातूनच मग आम्ही थांबलो आणि म्हटलं की ठीक आहे, चल आपण सीतेची नाणी पाहायला जाऊ. मग इथे आलो. इथे छान पाय वगैरे धुतले, पाणी वगैरे, कच्चा चिवडा वगैरे खाल्ला. मुलींनी छान तयारी वगैरे केली. तिथे फोटो काढले. त्यांच्या पसंतीने त्यांनी छान असे फोटो काढले. मस्त मजा केली. आमचा अर्धा 1 घंटा तर आमचा तिथे शेतीच्या नाणीपाशीच थांबला. तिथूनही मग होतं, लांबच होतं. तिथून मग तिथे चांगल्या त्या खेळल्या. त्याच्यानंतर मग अजून आम्ही समोर चाललो भुयाराच्या भुयाराच्या मार्गाने जाताना पाय अशी पूर्ण जंगल टाईपच राहते. पूर्ण झाडं वगैरे, हिरवीगार असे झाडं राहते. सगळं काही गोटे वगैरे असते आणि सगळे सोबत राहते, तर मजा येते. असंच एखाद्या वेळेस फिरायला जायचं, आम्हाला असं आवडतात. या यात्रेच्या वेळेस तर ती रमणूकच वेगळी असते. आणि जर एखाद्या वेळेस जर आपण सारबर्डीला गेलो नाही, तर काही ना काही भुलल्यासारखंच वाटते की अरे, पण यावर्षी सारबर्डीला गेलो नाही. हे पाय वगैरे दुखतात म्हणा, थकवा पण येतो, पण काही नाही. जागोजागी दुकानं वगैरे, पेंडल वगैरे लागले राहतात. तिथे उसाचा रस, कच्चा चिवडा बनवून मिळते. सगळं काही असं घ्यायचं आणि थकलो की थांबायचं, थोड्या वेळ बसायचं, दम खायचा, पाणी प्यायचं आणि अजून मग चालत राहायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नाव घेत, महादेवाची गाणी म्हणत, समोर गर्दीतून आपण रस्ता काढत समोर सगळं काही व्ह्यू वगैरे पाहत मस्त छान असं जायलायचं. शेवटी भुयाराच्या रस्त्याकडे आलो आम्ही. हे पहा कशा पालख्या वगैरे येतात तिथे. गाणे वगैरे म्हणतात, छान वाटते. आणि हे चप्पल स्टँड आलोच आता भुयाराच्या मार्गाकडे. तर इथे चप्पल स्टँड आहे. तर इथे आम्ही तर म्हणा चप्पल तिकडे काढलीच नाही, इकडेच कुठेतरी ठेवली. आणि ही आहे भुयाराचा रस्ता. भुयाराच्या रस्त्यातून मोठा त्रिशूल आहे, छान अशी घंटी आहे, त्याच्या खालून रस्ता आहेत. आणि असं आम्ही भुयारात आलो. पण सॉरी मला ना ते भुयाराचा अंदरचा मूर्तीचा फोटो नाही काढता आला, कारण की गर्दी होती. आणि तिकडचे गार्ड ते चला लवकर असे म्हणत होते. त्याच्याने मला त्या अंदरच्या मूर्तीचा फोटो नाही काढता आला. पण पूजा वगैरे केली तर थोडाफार काढण्यात आला. पण पहा ना, कमाल आहे ना, एवढ्या मोठ्या गोठ्याच्या मधात अंदर भुयारात ती मूर्ती आहे. आणि एवढ्या मोठ्या गोठ्यात
पिंडीच्या मधोमध ते पाणी त्या पिंडीवर पडते. हे पहा, मला असं काढता नाही आलं तर व्हिडिओ, कारण की मधातनी गर्दी होती तशी. पण थोडंफार तुम्हाला मी दर्शन देते, दाखवते. एवढं दूर आपण सारबडीला आलो तर हे पहा, ही मूर्ती, ही पिंड असते हां ही. आणि याच्यावर, या पिंडीवर वरचं पाणी थेंब थेंब पडते. पण एका आहेत, आपण कितीही उन्हातान्हात का येऊ ना या गुफेतनी, पण हे गुफा इतकी थंडीगार राहते, एवढे थंडीगार की खूप छान. सगळं आपला थकवा इथे आल्यावर निघून जाते. ते पूजा वगैरे केल्यावर 15-20 मिनिट आम्ही आतमध्येच बसतो ना, किंवा अर्धा 1 घंटाही आम्ही आतमध्येच बसतो ना, तर भजन गाणे म्हणतात, भजनं म्हणतात, खूप छान वाटते. सगळं थकवा आपण भुलून जातो.